नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे तत्वमसी भाग 2. तत्वमसी भाग 2. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतः स्वतां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तत्वमसी भाग 2. हे जे महावाक्य आहे ते सामवेदामधील छांदोग्य उपनिषदामध्ये आलेलं आहे. आपण तत्वमसी भाग 1 मध्ये परब्रह्म तत्व किंवा परमात्मा किंवा सर्व जगताला तोलून धरणारा मूलभूत पाया परमेश्वर तत्व म्हणजे काय हे आपण बघितलं. आता आपण तत्वमसी या वाक्याचा अर्थ बघूया. सामवेदामध्ये तलवकारा या भागामध्ये हे छांदोग्य उपनिषद आलेलं आहे. यामागची कथा अशी आहे की उद्दालक महर्षींनी त्यांच्या मुलाला म्हणजे श्वेतकेतूला जेव्हा तो गुरुकुलामधनं शिक्षण घेऊन घरी आला तेव्हा श्वेतकेतूला उद्दालक महर्षींनी असा प्रश्न केला की बाबा रे, तू गुरुकुलातनं सगळं संपूर्ण शिक्षण घेऊन आलेला आहेस, तर तुला ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान म्हणजे काय हे समजावून दिलं गेलं का? तेव्हा श्वेतकेतू त्यांना म्हणाला, नाही, मला ते माहिती नाही, कृपया आपण मला सांगावं. हे आत्मज्ञान म्हणजे असं ज्ञान आहे जे शरीर मन बुद्धीच्या ते अतीत आहे, परंतु ते जाणल्यानं मग काहीही जाणायचं शिल्लक राहत नाही. आत्मज्ञानानं मनुष्याचं जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ होतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यामधून त्याला मोक्ष प्राप्त मिळतो. आता त्यासाठी त्यानं महर्षींनी सांगितलं की मातीच्या गोळ्यापासून मातीच्याच गोळ्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे घट हे तयार होतात. त्यांची नाम रूप रंग आकार हे जरी सगळे वेगवेगळे असले तरी त्या सगळ्यांचा मूलभूत पाया हा माती आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे मूलभूत पाया माती, ही माती हीच वेगवेगळे घटांचे आकार घेत असते. अगदी त्याचप्रमाणे परब्रह्म तत्व हाच मूलभूत पाया असून हे तत्वच वेगवेगळ्या व्यक्तींच्या शरीर मनाच्या रूपाने ते आकार घेत असतं. मूळ तत्व प्रत्येक शरीर मनामधील तेच आहे, तेच वेगवेगळ्या व्यक्ती म्हणून ते वावरत असतं. पण मग आता इथे असा प्रश्न पडतो की परमतत्व जे आहे ते सर्वव्यापी आहे, बरोबर? सर्वव्यापी म्हणजे अणुरेणूमध्ये ते स्थित आहे. मग जर ते सर्वव्यापी आहे तर मनुष्याच्या शरीरामध्ये ते पुन्हा एकदा जन्माच्या वेळेला पुन्हा एकदा ती एंट्री कशी काय घेऊ शकतं? कारण ते सर्वव्यापी आहे, ते ऑलरेडी आहेच. मग परत एकदा ते कसं काय येतं?
तर त्याचं उत्तर छांदोग्य उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे की चैतन्य तत्वाची किंवा या परमतत्वाची आपल्या शरीरामध्ये जी एंट्री होते ती प्रत्यक्ष किंवा डायरेक्ट एंट्री होत नाही, तर ते एक स्पेशल मॅनिफेस्टेशन आहे. म्हणजे असं की डायरेक्ट एंट्री तर परत एकदा होऊ शकत नाही, ते सर्वव्यापी आहे. मग त्याची एंट्री अशा प्रकारे होते की मनरूपी आरशामध्ये मनरूपी आरशामध्ये जे आपल्या शरीरामध्ये परमतत्व आहेच आहे, ऑलरेडी जे आहेच आहे, त्याचं प्रतिबिंब मनरूपी आरशामध्ये पडतं. ते प्रतिबिंब ही त्याची एंट्री असते. प्रतिबिंब म्हणजेच जीव, म्हणजेच जीवात्मा, म्हणजेच अहंकार. या प्रतिबिंब या रूपानं चैतन्य तत्वाची एंट्री आपल्या मनामध्ये होते. म्हणजे परमतत्व हेच जीव म्हणून एकीकडे प्रतिबिंबित होतं आणि दुसरीकडे अख्ख्या ब्रह्मांडाचं परमतत्व हे एका बाजूने जगत म्हणून आपल्याला दिसतं आणि एका बाजूनं हे परमतत्वच व्यक्ती म्हणून एका बाजूने प्रतिबिंबित होतं. उद्दालक महर्षींनी हे समजावून सांगण्यासाठी श्वेतकेतूला एक उदाहरण दिलं. ते त्याला म्हणाले की समोरील पिंपळाच्या झाडाचं जो फळ आहे ते फळ तू घेऊन ये. बर का, ते म्हणाले समोर जो पिंपळाचा वृक्ष आहे त्यातील फळ तू घेऊन ये. त्याप्रमाणे श्वेतकेतू ते फळ घेऊन आला. ते फळ फोड, काय दिसतंय? त्यानं फोडलं तर बिया त्याला दिसल्या. बी आहे. तो म्हणाला ठीक आहे, बी फोड, काय दिसतंय? बीचे तुकडे तुकडे केल्यानंतर काहीच दिसलं नाही. तेव्हा श्वेतकेतू म्हणाला की आता काही दिसत नाही. हेच ते, जरी बीजामध्ये काही नाही असं तुला जरी वाटत असलं तरी बीज हेच या प्रचंड वृक्षाचं कारण आहे. वृक्ष करण्याची, बनवण्याची निर्मिती शक्ती या बीजामध्ये आहे. अगदी त्याचप्रमाणे परमतत्व अत्यंत सूक्ष्म आहे. ते जगताचा आधार आहे. ते जरी दिसत नसलं तरी त्याच्यामध्येच जगताला, व्यक्तींना, सगळ्यांना निर्मिती करण्याची क्षमता या परमतत्वामध्ये आहे. तेच परमतत्व सर्व जगताच्या मुळाशी परमात्मा या नावानं ते वावरतं आणि तेच परमतत्व व्यक्तींच्या ठिकाणी आत्मतत्व या नावानं ते ओळखलं जातं. तेच तू आहेस. दॅट दो आर्ट. विवेक चूडामणीमध्ये आद्य शंकराचार्य हे समजावून सांगताना असं म्हणतात, जेव्हा ब्रह्मांडामधून सगळी नाम रूप आकार यांनी विविधतेने भरलेल्या लाखो करोडो गोष्टी जर बाजूला केल्या, म्हणजे जसं की डोंगर, दर्या, नाले, दगड, सगळ्या हजारो लाखो गोष्टी बाजूला केल्या आणि व्यक्तीमधील 3 शरीर जर बाजूला केली. आता ही 3 शरीर कोणती? तर पहिलं शरीर आहे स्थूल शरीर, जे दिसतं डोळ्यांनी. ते पंचमहाभूतापासून बनलेलं आपलं स्थूल शरीर. मग त्याच्या अंतर्गत येतं सूक्ष्म शरीर. हे कशाने बनलेलं आहे? तर ते 5 ज्ञानेंद्रिय सूक्ष्म तत्व, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मन, बुद्धी, अहंकार अशा 18 सूक्ष्म तत्वांपासून बनलेलं आपल्या अंतर्गत जे सूक्ष्म शरीर आहे ते.
आणि त्याच्याही आतमध्ये तिसरं शरीर वसलेलं आहे, ते म्हणजे कारण शरीर. काय आहे हे कारण शरीर? तर मूळ प्रकृतीच्या 3 गुणांचा संयोग पावलेलं बेसिक आपलं जे त्रिगुण रूपी शरीर आहे ते कारण शरीर. तर ही 3 शरीर बाजूला केली तर काय उरतं, आणि जगतामधनं सगळं बाजूला केलं तर काय उरतं, ते हे परमतत्व. आता आपण मगाशी बघितलं की परमतत्वाची आपल्या शरीरामध्ये आत्मतत्व म्हणून होणारी जी एंट्री आहे ती ऍक्च्युअल एंट्री होत नाही, तर केवळ त्याचं प्रतिबिंब आपल्या मनामध्ये पडतं. आता प्रतिबिंब पडतं म्हणजे काय, ती कल्पना आपण समजून घेऊ. जसं की रात्री आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही, पण सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत असतो आणि तो चंद्रावर पडत असल्यामुळे चंद्र प्रकाशमान होतो आणि चंद्राच्या प्रकाशानं तो जगत प्रकाशित करतो. पण चंद्राला जो प्रकाश मिळालाय तो त्याचा स्वतःचा स्वप्रकाश नाही, तो त्याला सूर्याकडून मिळालेला आहे आणि तो त्याच्यावर प्रतिबिंबित झालेला आहे. त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये आपल्या मनाची ही स्पेशल क्वालिटी अशी समजली जाते. म्हणजे असं की सूर्यप्रकाश हा दगडावरही पडतो, नदीमध्ये सुद्धा पडतो. दगडावर त्याचा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा दगडावर सूर्याचं प्रतिबिंब उमटत नाही, परंतु नदीच्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब त्यामध्ये पडू शकतं. अगदी त्याचप्रमाणे मनरूपी आरशामध्ये हे चैतन्य प्रकाशाचं प्रतिबिंब मनामध्ये मिळतं आणि परमतत्वाचं एक्झिस्टन्स आणि कॉन्शियसनेस हे जे तत्व आहेत ती तत्व मनाला मिळतात. मन प्रकाशित होतं, मनाला कॉन्शियसनेस मिळतो, अवेअरनेस मिळतो, त्याला रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, चिदाभास असं म्हटलं जातं. का? कारण मनाचा तो स्वतःचा प्रकाश नाही, त्याला तो चैतन्य तत्वाकडून, आत्मतत्वाकडून तो मिळत असल्यामुळे त्याला रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, प्रतिबिंबित जाणीव तत्व असं म्हटलं जातं आणि त्यामुळे मनाला अवेअरनेस प्राप्त होतो. या अवेअरनेसमुळे माझ्या जीवनातल्या डे टू डे ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत, जसं की वाचणं, समजून घेणं, खाणं पिणं, हजारो क्रिया जे मी विचारपूर्वक अवेअरनेसने करते, तो जो अवेअरनेस रोजचा आहे तो मनाचा रिफ्लेक्टेड अवेअरनेस आहे. त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकते, कारण मनाला तो अवेअरनेस प्राप्त होतो, तो साऱ्या शरीरभर सगळ्या इंद्रियांना तो अवेअरनेस मनाकडून दिला जातो. आणि परमेश्वर हे परमतत्व जरी सर्वव्यापी असलं तरी ते एकसंघ आहे. ते त्याला कापता येणार नाही किंवा त्याचे तुकडे करता येणार नाही, असं ते एकसंघ परमतत्व सगळ्या जगतामध्ये पसरलेलं आहे. म्हणूनच मनुष्याच्या शरीरामधील आत्मतत्व आणि सगळ्या जगताचं परमतत्व असे 2 वेगवेगळे तुकडे करता येत नाहीत, कारण ते एकसंघ आहे. जसं की सर्वव्यापी जे आकाश आहे, सर्वव्यापी आकाशाचे तुकडे करता येत नाहीत. आपल्या घरातलं आकाश, आपल्या पातेल्यामधील आकाश असे वेगवेगळे त्याचे भाग पाडता येत नाहीत.
एकसंग आकाशाचाच तो प्रकार आहे असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आत्मतत्व हा वेगळा काढलेला भाग असा नाही, तर एकसंग परमतत्वाचाच तो शरीरामुळे निर्माण झालेला आत्मतत्व म्हणून त्याचा अंश समजला जातो. या आत्मसाक्षात्काराने म्हणजे परमतत्व जे जगताला व्यापून आहे ते आणि माझ्या शरीरातलं आत्मतत्व हे दोन्ही एकरूप आहेत, तेच तू आहेस. हे असं उपनिषद आपल्याला वारंवार कळवळीने का आपल्याला सांगत असतात, त्यामागचा खरा अर्थ काय हे आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण त्रिशंकू महर्षींची कथा आपण त्या संदर्भात जाणून घेऊ. तैत्तरीय उपनिषदामध्ये महर्षी त्रिशंकूंना जेव्हा हे आत्मतत्वाची एकरूपता लक्षात आली, तो जो आत्मसाक्षात्कार झाला, तेव्हा त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे एक मंत्र बाहेर पडला. ते म्हणाले, मी साक्षात सूर्यामधील प्रकाश स्त्रोत आहे. सूर्याला सुद्धा जी ऊर्जा तत्व मिळालंय ते त्याचं स्वतःच नाही, परमतत्व त्याच्यामध्ये असल्यामुळे सूर्य आपल्याला प्रकाश देतो. त्यामुळे महर्षी म्हणतात, सूर्यामधील प्रकाश स्त्रोत मी आहे. मी म्हणजे कोण? शरीर मनानं बनलेला मी नाही. शरीर मनानं बनलेली व्यक्ती ही अगदी छोटी, संकुचित आणि अगदीच छोटी असते. शरीर मन इथे अभिप्रेत नाही, तर माझं खरं स्वस्वरूप हे आत्मस्वरूप आहे. या दृष्टीनं महर्षी असं म्हणतात की सूर्यामधील प्रकाश स्त्रोत मी आहे. मी अविनाशी आहे. मी अविनाशी आहे म्हणजे शरीर आणि मन या दृष्टीनं मी अविनाशी नाही, तर आत्मतत्व ही माझी खरी ओळख आहे आणि त्या दृष्टीनं मी अविनाशी आहे. मला विकार नाहीत. माझा क्षय कधीही होणं शक्य नाही. जगत वृक्षाचं मूळ अधिष्ठान मीच आहे. मीच ते साक्षात जगताला तोलून धरणारं परमतत्व आहे. असं महर्षी त्रिशंकू आत्मसाक्षात्काराचा अनुभव, त्याची अनुभूती या शब्दांद्वारे आपल्याला सांगतात. आदि शंकराचार्यांनी या मंत्रावर भाष्य करताना असं म्हटलंय की हा मंत्र अगदी गृहस्थाश्रमी साधकानं सुद्धा रोजच्या रोज त्याचं भक्तिभावानं पठण करावं. कारण हे साक्षात हा मंत्र म्हणजे ब्रह्मयज्ञ आहे. या मंत्र पठणानं आपलं मन निश्चितच शांत होईल. मनाची सारी अस्वस्थता, चिंता, ताणतणाव या मंत्राने दूर होऊ शकेल. पण केवळ हे यांत्रिकपणानं घडणार नाही, तर आपल्यातील ईश्वरीय शक्तीच्या अनुभूतीनं आपल्यातील सगळं नैराश्य दूर होऊ शकेल. आपण स्वतःला नेहमी अपूर्ण समजत असतो, कमी समजत असतो. मी अजून अतृप्त आहे, मला हे काहीतरी मिळावं, ते काहीतरी मिळावं, म्हणजे मग माझं समाधान होईल, असं मला नेहमी वाटत असतं. तर ती अतृप्तता, ते जे नैराश्य त्याच्या मागे येतं, ते दूर करण्यासाठी साधकानं उपासनेबरोबरच या मंत्राचं सुद्धा पठण करावं. कारण आपल्याला आपला नेहमीचा संसार निभावताना
अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे आपलं मन खचून जातं, नैराश्य येतं. तर त्यामुळे संसाराला पळून आपण जायचं नाहीये. उलट अत्यंत समर्थपणे संसारातील जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी आपल्या मनाला आपल्याला शक्ती द्यावी लागते, सामर्थ्य द्यावं लागतं. मन जर शांत असेल तरच आपण संसारातील प्रश्न सोडवू शकतो. मनाला शांत चित्त करण्याचं हे सामर्थ्य हे मंत्रपठणाने आपल्याला मिळतं. भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 37 मध्ये भगवंत या आत्मज्ञानाची थोरवी सांगताना ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नी सर्व लाकडांना काष्टांना भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे जर का हा आत्मज्ञान रूपी अग्नी आत्मज्ञान रूपी अग्नी आपल्या हृदयामध्ये प्रज्वलित झाला तर त्यामध्ये संचितामधील सर्व कर्मफळांचं संचित जे आहे ते एका क्षणार्धात ते नष्ट होतं आणि संचित शून्य झाल्यामुळे कर्मफळांचं ओझं जे आपल्या पाठीमागे आपण घेऊन वावरत असतो त्या कर्मफळांना भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म जो घ्यावा लागत असतो तो आता घेण्याची गरज लागत नाही. आत्मज्ञान हे केवळ अशी एक अपूर्व गोष्ट आहे की केवळ आणि केवळ आत्मज्ञानामुळेच संचिताचं हे कर्मफळांचं गाठोडं पूर्णपणे नष्ट होऊन मनुष्याला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची गरज राहत नाही आणि खऱ्या अर्थाने त्याला मोक्ष प्राप्ती होते. पण अर्थातच हे आत्मज्ञान होणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. कारण त्यासाठी काय अट आहे पहिली मुख्यत्वानं, तर पहिली अट अशी आहे की साधकाचं मन आणि बुद्धी ही संपूर्णपणे शुद्ध, सात्विक आणि मंगलमय झाली पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठचेही विकार नको, अशुद्धता नको, दूषित विचार त्यामध्ये नको. पूर्णपणे शुद्ध, सात्विक, सुमंगल अशी जेव्हा साधकाची बुद्धी होते, केवळ त्याच बुद्धीच्या सामर्थ्यानं आज साधक आत्मज्ञान प्राप्त करू शकतो. मग अर्थातच बुद्धी शुद्ध होण्यासाठी तपस्या हवी, साधना हवी, ध्यानधारणा हवी, उपासना हवी. ही अनुभूती घेण्यासाठी, कारण हा अनुभव आपण कोणाचा घेणार आहोत, साक्षात ईश्वर तत्वाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. तो तर मोठा लखलखता, अलौकिक, अपूर्व असा आहे. मग त्या अपूर्व तेजाला पकडण्यासाठी माझ्या बुद्धीची क्षमता त्या अपूर्वतेच्या स्तरावर जाणं आवश्यक आहे. नाहीतर लौकिक अर्थानं जरी मी कितीही माझी बुद्धी, मी अगदी बुद्धिमान असले, हुशार असले, तरी ती केवळ भौतिक गोष्टींच्या मध्ये ती अपूर्व असते. परंतु इथे तर आपल्याला अलौकिक असा ईश्वर, त्याला आपल्याला आत्मसात करायचंय. तेव्हा इथे कितीही हुशार असलेली बुद्धी ती त्याच्या पुढे कमीच पडते. मग काय करावं, तर या बुद्धीला जेव्हा एक असा क्षण येतो की उपासनेमुळे, तपस्येमुळे साधकाची बुद्धी ही लौकिकतेची मर्यादा अतीत करते आणि ती बुद्धी साक्षात ईश्वराच्या अलौकिक स्तरावर जेव्हा जाते
दोघांचा स्तर जेव्हा एक येतो तेव्हा तिला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलं जातं. आता ती बुद्धी राहत नाही, ती अलौकिक तेजस संपन्न अशी ऋतंभरा प्रज्ञा जेव्हा होते तेव्हा ती प्रज्ञा अलौकिक तत्वाची एकरूप होऊ शकते. तर त्यामुळे यासाठी साधना हवी, तपस्या हवी, सर्व काही हवं. कारण आत्मज्ञान होणं ही काही अशी एका दिवसात होणारी गोष्ट नाही. त्यासाठी वर्षानुवर्षाची उपासना हवी, श्रद्धा हवी, विश्वास हवा. आता ही जी महावाक्य सांगितली जातात त्याचा नेमका अर्थ काय आहे? आपण फिलॉसॉफिकली तत्वज्ञानाच्या दृष्टीनं बघितलं की आत्मतत्व म्हणजे अलौकिक ईश्वर तत्व, तेच ईश्वर तत्व तू आहेस. तुझ्यातील आत्मतत्व तेच आहे, दॅट दो आर्ट. हा वाक्याचा अर्थ आपण बघितला. पण केवळ एवढंच आहे का की बुद्धीने आपण समजून घेतलं, अच्छा अच्छा बरं बाबा ठीक आहे असं आहे का, ही एकरूपता मला कळली. पण बुद्धीनं नुसती ती जाणून घेऊन उपयोगाचं नाही. एकच परब्रह्म तत्व सगळ्यांमध्ये आहे हे नुसतं शब्दांनी जाणून उपयोगाचं नाही. तर खरा अर्थ त्याचा असा आहे की साधकानं हे कळल्यानंतर सगळ्या जगतामध्ये सगळ्यांशी प्रेमानं, आपुलकीनं, करुणेनं, मायेनंच त्यानं वागणं आवश्यक आहे. का? कारण आपल्याला जगतामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये भेद दिसतात, नाही का? हा वेगळा, तो वेगळा, हा श्रीमंत, हा हुशार, हा चांगला, हा वाईट, असे अनेक भेदाभेदांच्या भिंती आपण तयार करतो आणि त्या भिंतींच्या चष्म्यानेच आपण प्रत्येकाकडे वेगवेगळ्यापणाने बघत असतो. परंतु जेव्हा साधकाला कळतं वरवरचं शरीर वेगळं आहे, आतील प्रत्येक जण, आतील गाभा एकच आहे, तेव्हा तो प्रत्येकाला परमेश्वर स्वरूप आहे या जाणीवेनं आता तो सगळ्यांकडे बघायला लागतो. आणि त्यामुळे भेदाभेदाच्या सगळ्या भिंती या नष्ट होतात. सगळी विषमता त्याच्या नजरेतली नष्ट होते आणि सगळ्यांशी तो आत्मीयतेनं वागतो. खऱ्या बंधुभावानं तो जगतामध्ये वावरू लागतो. असे जे आत्मज्ञानी असतात ते आता त्यांचं हृदय करुणेनं काठोकाठ भरलेलं असतं. ते जे काही जगतासाठी करतात ते अत्यंत निष्काम वृत्तीनं, निस्वार्थी वृत्तीनं जगतासाठी, त्या एकोप्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि संत महात्मांच्या वागणुकीनं हे सिद्ध होतं की आत्मज्ञानी जे संत महात्मे होऊन गेलेत त्यांची वागणूक सगळ्यांच्या प्रती ही सम होती. सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी प्रेमानेच सगळ्यांना त्यांनी वागणूक दिली. हा परका, हा माझा, तो चांगला, अशी जाणीव त्यांच्या मनामध्ये उरलेली नव्हती. आता तत्वमसी याचा एक छोटासा जो एक्सप्लेनेशनचा भाग आहे तो मी आता सांगते. तत्वमसी, तत्त्वम असी. तत् म्हणजे कोण? तर तत् म्हणजे ते. त्वम म्हणजे कोण? त्वम म्हणजे जीव. तत् ते म्हणजे ईश्वर तत्व बरोबर त्वम म्हणजे जीव, अशी म्हणजे आहे. म्हणजे ईश्वर तत्व बरोबर जीव म्हणजेच ईश्वर रूप आणि तुम्ही आम्ही यामध्ये एकरूपता आहे. तर यामध्ये तत्
म्हणजे कोणता ईश्वर घ्यायचा आहे पण, तर इथे निर्गुण मूळ परमेश्वर आपण घेऊ शकत नाही. इथे तत् या शब्दानं आपण सगुण ईश्वर दाखवला जातो. का? कारण निर्गुण ईश्वराची सत्यतेची पायरी ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये सत्यतेच्या 3 पायऱ्या असतात आणि निर्गुण परमतत्व हे सर्वश्रेष्ठ पायरीवर आहे. का? कारण त्याची सत्यता अभंग आहे. त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, ते चिरंत नाही, त्यामुळे ते सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याच्या खालच्या पायरीवर मी येते, जीव येतो आणि जगदीश म्हणजे सगुण ईश्वर येतो. त्यामुळे तत् म्हणजे सगुण ईश्वर आपल्याला घ्यायचा आहे. का? कारण आपण दोघंही एकाच सत्यतेच्या पायरीवर आहोत. सगुण ईश्वर हाही व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर आहे आणि जीव सुद्धा त्याच पायरीवर आहे. त्यामुळे दोघांची तुलना आपल्याला करता येते. का? कारण जीव बरोबर निर्गुण परमतत्व अधिक माया याने आपण बनलेलो आहोत. मायेकडनं आपल्याला शरीर मिळालंय. मूळ बेसिक पाया काय आहे? निर्गुण तत्व. त्याच्यावर मायेकडनं मिळालेलं शरीर म्हणजे मी, निर्गुण तत्व अधिक माया. आणि इकडे जो ईश्वर आहे सगुण ईश्वर तो कसा बनलाय? तर निर्गुण परमतत्व तो मूळ पाया अधिक टोटॅलिटी ऑफ माया. आपल्याला मायेचा अगदी थोडासा भाग मिळतो शरीरापुरता. ईश्वराची गोष्ट वेगळी आहे. त्याला टोटल मायाशक्ती जेव्हा त्याच्याशी संयोग पावते तेव्हा तो सगुण ईश्वर होतो. तर त्यामुळे दोघांची फंडामेंटल रियालिटी ही निर्गुण तत्व असल्यामुळे जीव बरोबर सगुण ईश्वर तत्त्वम असे हे आपल्याला सिद्ध करता येतं. इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की शरीराच्या दृष्टीनं हे समीकरण मांडलं जात नाही. शरीराच्या दृष्टीनं मी अगदी छोटी आहे, संकुचित आहे. शरीराचा आतला गाभा आणि ईश्वराचा आतला गाभा या दृष्टीनं केवळ आपण एकरूप आहोत. नाहीतर शरीराच्या दृष्टीनं जीव म्हणजे अगदीच क्षुद्र आहे, अगदी क्षुल्लक आहे. आणि शरीर मन साकार ईश्वर बघितला तर तो सगळ्या जगताचा तो स्वामी आहे. त्यामुळे त्याची तुलना होऊ शकत नाही. तो त्याच्याकडे सगळ्या शक्ती आहेत. तो दयाळू आहे, कृपाळू आहे, सिद्ध आहे, अनंत शक्ती त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत. त्यामुळे ती तुलना होऊ शकत नाही. परंतु सगुण ईश्वरातील गाभा आणि जीवातील आतला गाभा हे दोन्ही एकरूप आहेत. या दृष्टीनं तत्त्वमसि हे आपण महावाक्य इथे बघितलं. आता या एपिसोडचा शेवट मी कथेनं करत आहे. आपण तत्वमसी भाग 1 मध्ये मंडन मिश्रा आणि आदिशंकराचार्य यांच्यामधील आपण वादाला जी सुरुवात झाली होती ते आपण बघितलं. तेव्हा आपण बघितलं कर्मकांड आणि ज्ञानकांड असे 2 भाग वेदांचे पडतात. ज्ञानकांडात्मक जो भाग आहे त्याला उपनिषद म्हटलं जातं. तर आता वादाचा 8वा दिवस आला आणि मंडन मिश्रांनी त्यांचा पराभव मान्य करण्याची तयारी दाखवली. आदि शंकराचार्यांसारख्या तेजस्वी महापुरुषानं त्यांच्या अभूतपूर्व अशा संवादानं मंडन मिश्रांच्या मधील जो कर्मकांडात्मक भाग हेच काही सर्वस्व आहे असा जो त्यांचा सिद्धांत होता तो हळूहळू नष्ट होऊ लागला. आणि कर्मकांड पूजा प्रार्थना जरी आवश्यक असली तरी तिथेच केवळ थांबायचं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आपण खरं परमतत्व, त्याचं स्वरूप
आणि त्याचा आणि आपला संबंध काय आहे हे जाणून घेणं, म्हणजेच हे ज्ञान करून घेणं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. कर्मकांड अत्यावश्यक आहेत हे कोणीही नाकारत नाही. कर्मकांडात्मक भागाचा प्रवर्तक जैमिनी ऋषी हे स्वतः अत्यंत थोर ऋषी होते. मग त्यांनी केवळ कर्मकांडात्मक भाग का सांगितला? तर त्यांनी हे ओळखलेलं होतं की आपल्यासारखे सामान्य मनुष्य जेव्हा संसारामध्ये गांगरून जातात, अनेक व्यथा, अनेक दुःख आपल्या पाठीमागे असतात, पाठीमागे लागतात, अनेक चिंता असतात, त्या सगळ्यातून मन शांत ठेवण्यासाठी ही कर्मकांड आवश्यक आहेत. पूजा, प्रार्थना, यज्ञयाग या सगळ्यांनी आपलं मन निश्चितपणे शांत होतं, ईश्वराची ओढ आपल्याला निर्माण होते. हे सगळं माहिती असल्यामुळे सामान्य मनुष्याची जी मनस्थिती असते त्याची पुरेपूर जाणीव जैमिनींना असल्यामुळे त्यांनी कर्मकांडावर भर दिला. परंतु त्याचबरोबर तिथे केवळ न थांबता साधकानं पुढे जाऊन परमेश्वर ज्ञान करून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे मंडन मिश्रा आदि शंकराचार्यांना शरण झाले आणि त्यांच्या वादातील अटीमध्ये ठरल्याप्रमाणे आता मंडन मिश्रांना आपला गृहस्थाश्रम सोडून त्यांना आता आदि शंकराचार्यांचा संन्यास धर्म स्वीकारणं हे भाग होतं आणि त्यांचं शिष्यत्व मंडन मिश्रांनी स्वीकारलं. वादाची समाप्ती झाल्यानंतर उभय भारती देवींनी दोघांना भिक्षेसाठी आमंत्रित केलं. आता मंडन मिश्रांना सुद्धा त्यांनी भिक्षेसाठी का आमंत्रित केलं? कारण आता मंडन मिश्रा हे संसारी गृहस्थ राहिले नव्हते. दोघांनाही त्यांनी भिक्षा दिली आणि नंतर त्या म्हणाल्या की मी आता माझ्या मूळ रूपात सरस्वतीच्या रूपामध्ये मी आता अंतर्धान पावते. तेव्हा आदि शंकराचार्यांनी नम्रपणे त्यांना वाकून नमस्कार केला आणि ते म्हणाले की कृपया आपण आपलं अंतर्धान पावण्याची आपली मनीषा आपण पूर्ण करू नये, कारण मी आता लवकरच भारतामध्ये 4 ठिकाणी मठांची स्थापना करणार आहे आणि तिथे सरस्वती देवीचं अस्तित्व असणं अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा कृपया तुम्ही जाऊ नये. तेव्हा उभय भारती त्यांना हसून म्हणाल्या की जेव्हा जेव्हा तू मनोभावानं माझी प्रार्थना करशील तेव्हा तेव्हा मी तिथे प्रगट होईन आणि त्या जागी मी स्थित होईन असा आशीर्वाद मी तुला देते. त्यामुळे तू निश्चिंत राहा. तुझ्या मठांमध्ये किंवा जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा मी तिथे उपस्थित राहीन. अशा प्रकारे तो जगप्रसिद्ध वाद मोठ्या अद्भुत रीतीनं आदिगुरु शंकराचार्यांनी त्याच्यावर विजय प्राप्त करून त्यांनी तो वाद समाप्त केला. एवढंच नाही तर मंडन मिश्रा अत्यंत श्रद्धेनं शंकराचार्यांचे शिष्य झाले आणि त्यांना सुरेश्वराचार्य असं नामकरण आदि शंकराचार्यांनी त्यांचं केलं. इतकंच नाही तर इतकंच नाही तर आदि शंकराचार्यांनी शृंगेरी येथे पहिल्या मठाची स्थापना जेव्हा केली तेव्हा त्या मठाचे प्रमुख म्हणून त्यांनी मंडन मिश्रांना मठाधिपती म्हणजेच सुरेश्वराचार्यांना मठाधिपती म्हणून त्यांची तिकडे नियुक्ती केली. तर असे महावाक्य तत्वमसी छांदोग्य उपनिषदामध्ये आलेलं प्रसिद्ध असं महावाक्य तत्वमसी याचा आपण इथे अर्थ समजावून घेतला. या एपिसोडची सांगता
मी आता इथे करते खरी, पण अनेक विषय घेऊन मी तुमच्या भेटीला सतत येतच राहणार आहे. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी नम्रपणे तुम्हाला विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला आपण शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र प्रार्थना आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.